स्कंद 8 अध्याय 16 श्लोक नंबर 7। गृहेषु येषु अतिथया न अर्चिता सलिले अपि यदि निर्यान्ति ते नूनं भेरुराजा गृह उपमः। गृहेषु घर पर, येषु जिस, अतिथया अनामंत्रित मेहमान, न नहीं, अर्चिता स्वागत किए गए, सलिले अपि कम से कम एक गिलास जल देकर के, यदि यदि निर्यान्ति वापस चले जाते हैं ते ऐसा गृहस्थ जीवन नूनम निसंदेह भेरुराज सियारों का गृह घर उपमा सदृश। अनुवाद तात्पर्य सिंप्रपाद द्वारा सिंप्रपाद की जिन घरों से मेहमान एक गिलास जल भेंट किए गए बिना वापस चले जाते हैं, वे घर खेतों के कुल बिलों के समान हैं जिनमें सियार रहते हैं। ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपाकदामयं वन्देऽहं श्रीगुरो श्रीरामकृष्णं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपाचार्यजातं सगणारघुनाथामिदं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधा कृष्ण पादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितं च नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनि नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशकारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरतिसे नमः। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकाकांच राधाकान्त नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तो श्रीमद् भागवतम 8वां स्कंद 16वा अध्याय। तर या अध्यायामध्ये ज्यावेळेस बली महाराजांनी शंख वाजवला आणि स्वर्गाचं जे द्वार आहे तिथं काय झालं, उभे राहिले होते बली महाराज जाऊन। तर इंद्रदेव आणि बृहस्पती देवतांचे गुरु यांच्यामध्ये चर्चा झाली।
तर त्यांनी सांगितलं की भृगुवंशाच्या ब्राह्मणाचा आशीर्वाद बली महाराजांना प्राप्त झाला. तर त्याच्यामुळं बली महाराज जे आहे, तर बली महाराज फार अजय बनले, त्यांना आशीर्वाद प्राप्त आहे, त्यामुळे ते काही हरणार नाही. शुक्रच्या बृहस्पतींनी सांगितलं की तुम्ही आता काय करा की वेगवेगळ्या जागी राहा आणि हा स्वर्ग खाली करा. तर मग सर्व देव रूप बदलून स्वर्ग सोडून राहू लागले. तर त्याच्यामुळे काय झालं, स्वर्ग खाली झाला, बली महाराज तिथं जाऊन बसले. आता हे देव इकडं तिकडं फिरत होते. तर मग देवांची जी आई आहे अदिती, तिला फार दुःख झालं की आपले लेकर इकडं तिकडं फिरायले, फार दुःखी झाले अदिती. आणि मग निराश बसलेली होती. तर एक दिवस कश्यप ऋषी आले ध्यानावर, ध्यान समाधी लावून. तर आल्याच्या नंतर मग स्वागत केलं, कश्यप ऋषीने आसन दिलं बसायला अदिती. तर मग अदिती काय म्हणते, तर त्यांचा चेहरा एकदम उदास होता. तर कश्यप ऋषी चेहऱ्याकडे पाहून म्हणू लागले की काय झालं भाऊ, तू का उदास आहे, लक्षात येईल. तर त्याच्यामध्येच हा श्लोक आलेला आहे की तू का असं काही घडलं का की अतिथी आला आणि तू स्वागत केलं नाही, असं झालं काय कधी घडलं, त्याच्यामुळे तू दुःखी आहेस का. तर त्या श्लोकामध्ये म्हणतात की ज्या घरामध्ये, पहा भागवताचा श्लोक आहे की ज्या घरामध्ये अतिथी आला आणि एक पण ग्लास पाणी पिलं नाही, म्हणजे एकदा पण अतिथी आला नाही, पाणी पण पिलं नाही, तर ते घर खेतामध्ये म्हणजे शेतामध्ये जे बिळं राहतात पाहिलं असं गव्हाच्या टायमामध्ये ते दिसतात, तर त्या बिळासारखं ते घर आहे. लक्षात येते, शियार जे आहे तर तिथं ते राहतात. ते काही माणसाचं घर नाही की ज्या घरामध्ये अतिथीचा सत्कार होत नाही, एक ग्लास पाणी पण तिथे अतिथीला दिल्या जात नाही, तर ते घर नसतं. हरिपाठामध्ये म्हणते की ज्याच्या मुखामध्ये नाम नाही, तर ते काय आहे, नामाविन मुख सर्पाचे ते बिळ जीवा नवे काळा सर्प आहे. की ज्याच्या मुखामध्ये नाम नाही, तर ते मुख नसून काय आहे, सर्पाचं बीळ आहे. लक्षात आहे. त्याच्यामुळं आपलं जर बीळ करायचं नसेल तर काय करायला पाहिजे, भगवंताचं नाव घ्यायला पाहिजे. आपलं मुख जर काय करायचं असेल, पवित्र करायचं असेल, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर अशा प्रकारे चर्चा आहे पुढं बरीच. पण आज एकादशी आहे, तर एकादशीमुळे आता बरेच नवीन भक्त आले, तर एकादशी महात्म्य ऐकायची इच्छा आहे बऱ्याच जणांची. तर एकादशी का करतात, नाही केल्यावर काय होते, केल्यावर काय होते, याचं सर्व आपण विस्तारपूर्वक माहिती पाहणार आहे. तर पहा, एकादशी जी आहे ही भगवंताची सर्वात प्रिय तिथी आहे. ज्यात सर्व तिथी असतात वेगवेगळ्या, तर सर्वात आवडती भगवंताची तिथी कोणती असेल तर कोणती आहे ती एकादशी आहे. लक्षात येईल. तर भगवंताला प्रसन्न करणारी ही काय आहे, तिथी आहे. तर पुराणामध्ये एक कथा येते की जे कार्य भगवंताला करता आलं नाही ते कार्य एकादशीने केलं. असं कोणतं कार्य होतं ते, तर काय झालं, एकदा पहा की शंखासूर नावाचा एक असुर होता, तर त्याला भगवान विष्णूने मारून टाकलं. तर शंखासुराचा वध केल्याच्या नंतर त्याचा पुत्र जो होता मोर नावाचा दैत्य, तर त्याला फार क्रोध आला आणि मग त्यांनी तपस्या केली आणि तपस्या करून सर्व देवांना तंग केलं. वरदान प्राप्त झाले, सर्व देव तंग केले. कोणी, मोर नावाचा असुराने. तर सर्वजण देव चिंतित झाले, भगवान विष्णू कसे गेले, म्हणजे प्रभू आता तुम्हीच्या संकटातून काय करा, वाचवा. तर देवांची एक विशेषता आहे, जेव्हा संकट येते कुठं जातात, भगवंतापाशी जातात, प्रभूची स्तुती करतात. शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेश. तर भगवंताची स्तुती केली सर्व देवांनी. तर मग भगवान विष्णू आणि मोर दैत्यामध्ये युद्ध सुरू झालं. तर भगवान विष्णू लगेच आले आणि मोर दैत्यासंग युद्ध काय केलं, सुरू केलं. पण हा एवढा बलवान असुर होता, तपस्या केली होती आणि भगवंताचीच लीला की एवढ्या दिवस युद्ध करून पण तो पराजित झाला. मग भगवान विष्णूंनी एक दिव्य लीला काय केली की भगवान विष्णू युद्धातून निघून गेले. जसं भगवान श्रीकृष्ण जरासंधासंग युद्ध करता करता रण सोड, तर भगवंताचं रण छोड राय नाव पडलं. तर तसं भगवान विष्णू युद्धातून निघून गेले आणि एका गुफेमध्ये जाऊन लागले. तर हा मूळ दैत्य फार शोधू लागला भगवान विष्णू कुठं आहे. तर या मूळ दैत्याने भरपूर शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्याला काही सापडला नाही. तर तेव्हा त्याला कळलं की एका गुफेमध्ये भगवान विष्णू
झोपलेत जाऊन. तर तो गेला तिथे आणि गेल्याच्या नंतर भगवान विष्णू असं पितांबर धारण करून झोपी गेले होते. तर ते त्यांनी पाहिलं, तर त्याला वाटलं चांगली संधी आहे, आपण काय करू यांना मारून टाकू. आणि मग या मूळ दैत्याने काय केलं की मारण्यासाठी शस्त्र हातामध्ये घेतले. तर तेवढ्यामध्ये काय लीला झाली पहा की भगवान जे आहेत विष्णू यांच्या शरीरातून एक दिव्य कन्या प्रकट झाली. अष्टभुज रूप धारण करून दिव्य कन्या काय झाली प्रकट झाली. तर कन्या प्रकट झाल्याच्या नंतर या मूळ दैत्य आणि त्याचे असुर पण मागा गेले होते. कोणाच्या? या मूळ दैत्याच्या. भगवान विष्णूचा पाठलाग करत. तर त्या कन्या प्रकट झाल्या आणि सर्व असुराचा तिने काय केला वध केला. तर मूळ दैत्याने पाहिलं की आता आपला पण काय होणार आहे, मृत्यू होणार आहे. तर मग त्यांनी भगवंताचे चरण पकडले, म्हणजे प्रभू मी तुम्हाला शरण आलो, तुम्ही काय करा माझं रक्षण करा. हा मूळ दैत्य भगवान विष्णूला शरण गेला. तर भगवंताचं एक वचन आहे, जो मला शरण येईल तो कसाही असो मी त्याचं काय करतो रक्षण करतो. भगवंताचं वचन आहे भगवद्गीतेमध्ये, सर्व धर्मा परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तो कसा आहे भगवान विष्णू विचार करत नाही, भगवान कृष्ण विचार करत नाही. फक्त भगवंताला शरण आला, भगवंत त्याची पूर्ण जबाबदारी घेतात आणि त्याचं रक्षण करतात. तर मग आता शरण आलेल्याचा वध शास्त्रामध्ये निषेध आहे, शरण आलेल्या मारता येईल. तर मग भगवान विष्णूंनी काय केलं की म्हणले आता असुर म्हणे प्रभूवर कुठेतरी स्थान द्या, मूळ नावाचा असुर. तर भगवान विष्णू काय म्हणले की तू काय कर, आज एकादशी म्हणजे एकादशी तिथी होती जी लीला ज्या दिवशी झाली. तर एकादशी आहे म्हणजे तर एकादशीच्या दिवशी तू अन्नामध्ये निवास कर. कशामध्ये? अन्नामध्ये. तर त्याच्यामुळेच एकादशीच्या दिवशी जे अन्न खाते तर त्या अन्नामध्ये मोर नावाचा जो असुर आहे त्याचा काय आहे निवास आहे. त्यामुळे एकादशीच्या दिवशी अन्न खायला निषेध केलेला आहे. तर मग भगवान विष्णूची जी कन्या प्रकट झाली होती एकादशी, तर तिच्याकडे पाहिलं भगवंताने आणि तिला म्हणले, वरदान दिलं तिला की जो व्यक्ती एकादशीचं पालन करेल म्हणे त्याला माझी शुद्ध भक्ती प्राप्त होईल. पहा किती दुर्लभ आहे, बाकीच्या गोष्टी प्राप्त होतात पण भगवंताची शुद्ध भक्ती त्याच्यात आहे, ती प्राप्त होत नाही सहज असेल. पण जे व्यक्ती एकादशी व्रताचं पालन करते त्याला ती शुद्ध भक्ती भगवंताची काय होते प्राप्त होते. भगवान विष्णूची शुद्ध भक्ती त्याला प्राप्त होते, सर्व मनोकामना काय होतात पूर्ण होतात. तर त्याच्यामुळं आणि तो दिवस एकादशीचा होता. तर ज्यावेळेस भगवान विष्णूने विचारलं पुन्हा त्या कन्येला तू कोण आहेस, तर ती हात जोडून म्हणते हे प्रभू मी तुमची एक दासी आहे. एक दासी, एकादशी लक्षात घ्या, मी तुमची एक काय दासी आहे. त्यामुळे आणि एकादशी तिथी पण होती, तेव्हापासून एकादशी तिथी काय झाली प्रसिद्ध झाली. तर मग भगवान विष्णूने सांगितल्याच्या नंतर आता पुढं एकादशी वर्णन जे आहे अनेक पुराणामध्ये सांगितलेलं आहे. आता लोक म्हणतात मग एकादशीचं कुठं वर्णन आहे, तर अलग अलग पुराणामधले आपण प्रमाण पाहणार आहेत, शास्त्रामध्ये दिलेले लक्षात येईल. तर कारण काय की आपण ते कार्य करायला पाहिजे जे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. कोणते कार्य करायला पाहिजे? भगवद्गीतेचा 16वा अध्याय जर वाचला तुम्ही तर भगवान श्रीकृष्ण काय सांगतात अर्जुनाला, शेवटचा श्लोक 16 अध्यायाचा, तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्य व्यवस्थित. तुला ते कार्य करायला पाहिजे जे शास्त्रामध्ये सांगितले. तर कार्य काय आणि अकार्य काय शास्त्र याला काय आहे प्रमाण. आता एखादी गोष्ट करावं का करू नये हे कशामधून कळणार आपल्याला शास्त्रामध्ये. त्याच्यामुळं शास्त्रामध्ये जे सांगितले ते आपण करायला पाहिजे. आजकाल काय आहे माहिती आहे का की लोकांना आपण म्हणतो मनमोजी करावं, तर तसंच काम चालू आहे की मनानुसार करायची फार इच्छा की त्याचं कुठं वर्णन नसते शास्त्रामध्ये. कोणता आणि एखाद्याला विचारलं तू हा उपवास काऊन धरतो, आता ते धरते म्हणून मी धरतो, ती धरते म्हणून मी धरतो. तर हे काय याला प्रमाण म्हणता येणार लक्षात घ्यायला शास्त्र प्रमाण म्हणत नाही. तर त्याचं वर्णन ग्रंथामध्ये पाहिजे. आणि शास्त्र कशाला म्हणतात ना की वेदव्यासाने जे लिहिलेले आहे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण आणि 108 उपनिषद याला शास्त्र म्हणतात. पण व्यक्तीने लिहिलेले याला शास्त्र म्हणत नाही. जे भगवंताचे अवतार आहेत व्यासदेव त्यांनी जे लिहिले त्याला शास्त्र म्हणतात. त्याच्यामुळे शास्त्र जे सांगते ते कार्य आपण करायला पाहिजे. लक्षात येईल तर मग व्यक्तीचं जीवन काय होईल सुखी होईल. कारण भगवंत पहा म्हणतात 16व्या अध्यायाचा श्लोक आहे 23 नंबरचा श्लोक, यह शास्त्रविधी मुसृजे वर्तते कामकारता नस सिद्धिम वापनोती न सुखम न परापती. की जो व्यक्ती शास्त्रविधी सोडून मनानुसार कार्य करेल
तर त्याला सिद्धी प्राप्त होत नाही, त्याला सुखही प्राप्त होत नाही आणि परमगती जी आहे ती पण प्राप्त होत नाही. जो मनानुसार काय करते, कार्य करते. त्याच्यामुळं प्रत्येक कार्याला शास्त्रामध्ये काय आहे, प्रमाण आहे. तर आता उपवास भरपूर आहे, पण त्यात शास्त्रात प्रमाण आहे की नाही पाहायला पाहिजे. तर एकादशी एक असं व्रत आहे तर पूर्ण शास्त्रामध्ये काय आहे, प्रमाण दिलेले आहे. लक्षात येईल. तर शास्त्रविधीमध्ये जे सांगितलेलं आहे ते आपण करायला पाहिजे. तर ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये काय म्हणले पहा, की जो व्यक्ती एकादशीच्या दिवशी अन्न खाते तो अन्न नसून पाप खासे. काय खाते? कारण एकादशीच्या दिवशी सर्व पाप अन्नामध्ये निवास करतात. कुठे निवास करतात? अन्नामध्ये. आणि जर ते अन्न आपण खाल्लं, आताच आपण ऐकलं मूर्दैत्याला कुठे निवास दिला भगवंताने? अन्नामध्ये, एकादशीच्या दिवशी. आणि जर ते अन्न आपण ग्रहण केलं तर मग आपल्या पोटामध्ये कोण चालले? पाप चालले. लक्षात येईल. अन्नाच्या रूपामध्ये काय जात आहे, आपल्या पाप जात आहे. त्याच्यामुळे एकादशीच्या दिवशी अन्न ग्रहण नाही करायला पाहिजे. लक्षात येईल. पुढे काय म्हणतात पहा, स्कंद पुराणामध्ये, की जर एखादा व्यक्ती एकादशीच्या दिवशी अन्न खाता असेल तर त्याला किती पाप लागते. स्कंद पुराणामध्ये प्रमाण आहे का, की आईला मारल्याचं पाप, वडिलाला मारल्याचं पाप, गुरुला मारल्याचं पाप लागते. कधी? एकादशीच्या दिवशी अन्न खाणार. म्हणजे किती अवघड आहे. आपल्याला वाटतं मी शाकाहारी आहे, पण जर एकादशीच्या दिवशी आपण अन्न खात असेल तर त्याला हे पाप लागते, वडिलाला मारल्याचं, आईला मारल्याचं, गुरुला मारल्याचं पाप कुणाला लागते? भावाला मारल्याचं पाप एकादशीच्या दिवशी अन्न खाणाराला लागते. त्याच्यामुळं एकादशीच्या दिवशी अन्न खायला नाही पाहिजे. गरुड पुराणामध्ये तरी एका ठिकाणी काय म्हणते पहा, की जो व्यक्ती एकादशीच्या दिवशी अन्न खातो तर त्याला गाईचं मांस खाल्ल्याचं पाप लागत. कोणतं? गाईचं मांस. विचार करा, म्हणजे किती अवघड आहे. आता आपल्याला वाटतं मी शाकाहारी, माळ आहे गळ्यात. माळ गळ्यामध्ये असून पण जर आपण एकादशी धरत नसतो तर मग लक्षात येईल हे फळ आपल्याला प्राप्त होणार. गाईचं मांस खाल्ल्याचं पाप आपल्याला लागणार एकादशीच्या दिवशी आपण जर. आणि गरुड पुराण याला काय आहे, प्रमाण आहे. तर त्याच्यामुळं जे बुद्धिमान आहे त्यांनी हे ध्यानात घेऊन आपण काय करायला पाहिजे, एकादशी व्रताचं पालन करायला पाहिजे. आणि पहा, एकादशीच्या दिवशी फक्त अन्न वर्जित आहे, पण बाकी फराळाच्या गोष्टी आपण खाऊ शकतो. ते खाल्ल्यावर पाप लागणार हे समजून घ्यायला पाहिजे. आता काय जणांना एकादशी म्हणजे काय पूर्ण निर्जला धरायचं. निर्जला धरलं तर चांगलीच आहे, पूर्ण 100% लाभ होईल. म्हणजे निर्जला धरायला पाहिजे. नाही निर्जला शक्यतो सपना फळं खाऊन धरायला पाहिजे, नाही तर पाणी पिऊन धरायचं. आता तेवढंही शक्य नाही मग फराळ करू, पण अन्न नाही खायला पाहिजे. म्हणजे फराळाचं पोट बरं का, काही प्रॉब्लेम नाही, पण जर अन्न खाल्लं तर पाप लागत. लक्षात येईल. आता जर साबुदाणा खाल्ला तर पाप नाही लागणार, पण भात खाल्ला तर पाप लागत. आत्ताच आपण ऐकायला शास्त्र याला काय आहे, प्रमाण आहे. त्यामुळं बाकीचे उपवास धरा नका धरू, पाप लागत नाही. धरलं तर चांगलं आहे, नाही धरलं तर पाप लागत नाही. पण एकादशी एकमेव असा उपवास आहे की तुम्हाला ते धरावंच लागते, नाही धरलं तर पाप. लक्षात येईल. एकादशी व्रत असं आहे की कंपल्सरी व्रत आहे. म्हणजे असं बॅकअप मध्ये व्रत नाही, धरलं नाही धरलं तर चालते अशातला हा प्रकार. प्रत्येकाला हे धरावंच लागत. लक्षात येईल. तर त्याच्यामुळं एकादशी व्रत प्रत्येकाने धरायला पाहिजे. आता एखाद्या म्हणाल बाबा की नाही आम्ही धरणार, काय होईल? नाही धरणार आम्ही एकादशी, आम्ही चपाती डाळ भातच खाणार एकादशी दिवशी. तर ऐका आता काय होते नाही धरणार. तुकाराम महाराज म्हणतात पहा, एकादशीस अन्नपान जे का नर करती भोजन, श्वान विष्टे समान अधम जनते एक, तया देही यमदूत जाणे तयाचे अंकित, तुका म्हणे व्रत एकादशी चुकली. तर जर एखादा व्यक्ती एकादशीच्या दिवशी अन्न ग्रहण करीत असेल तर तो अन्न खात नसून कुत्र्याची विष्ठा खात आहे. काय खात आहे? कुत्र्याची विष्ठा खात आहे, तुकाराम महाराज म्हणतात. आणि काय होणार त्याच्यामुळं, त्या पापामुळं तया देही यमदूत, तर त्याला यमदूत नंतर काय करणार, भयंकर यातना देणार नरक लोकांमध्ये, जे काय करतील एकादशीच्या दिवशी अन्न ग्रहण करतील. त्याच्यामुळे जर वाटत असेल की आपण नरकात जाऊ नये तर त्यांनी एकादशी व्रत काय करायला पाहिजे, पालन करायला पाहिजे. पुढं काय म्हणतात तुकाराम महाराज की जया नाही नेम एकादशी व्रत, जया नाही नेम एकादशी व्रत, जाणावे ते प्रेत शेवट. लक्षात येईल
की जर एखादा एकादशी व्रत धरत नसेल तर तो माणूस नसून काय आहे, प्रेत आहे. जयाची द्वारी नाही तुळशी वृंदावन, स्मशान ते जाणं ग्रह त्यांचे. तिच्या दारात तुळशी नाही, वृंदावन नाही, तुळशीचं लक्षात आहे का? तुळशी महाराणी ज्याच्या दारात नाही तर ते घर नसून काय आहे, स्मशान आहे. आणि स्मशानामधला प्रेत कोण आहे, जे एकादशी धरत नाही. लक्षात आहे मग प्रेत बाहेर लांब जायचं काम नाही. एकादशी जो धरत नाही, जिच्या दारामध्ये तुळशी महाराणी नाही, ते कोण आहे, त्याचं दार स्मशान आहे, घर. आणि घरामध्ये आता स्मशानामध्ये कोण राहतात, भूत प्रेत. तर स्मशानातलं जे प्रेत आहे, भूत आहे, ते कोण आहे, एकादशी जे धरत नाही. हे तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. लक्षात ठेवा. नामदेव महाराज ते एका ठिकाणी काय म्हणतात पहा, की एकादशीच्या दिनी खायला जो अन्न शुकर होऊन येणे जन्म. जर एकादशीच्या दिवशी एखादा व्यक्ती अन्न ग्रहण करत असेल तर त्याचा दुसरा जन्म डुकराचा होतो. कशाचा? डुकराचा. कारण भगवंत म्हणतात तू खायचंच आहे ना, काही कळत नाही, एकादशी कळत नाही, काय खाव एकादशी काही कळत नाही. पण डुकराच्या जीवनात टेन्शनच नाही, मानवर करायचं कामच नाही, काही खात राहायचं. लक्षात नाही, खालूनच मान डुकर करतच नाही. तुम्ही पाहिलं असेल, खालीच राहा सगळे साप पाऊस वर पाहत नाही. तसं दुसरा जन्म खात राहा. जर खायचे एकादशी असून जर तुम्ही म्हणजे मनुष्य शरीर भगवंताने प्रदान देवी दिला देह भजना कोण भजन करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी, एकादशी व्रताचं पालन करण्यासाठी शरीर दिलंय. आणि ते देऊन बी आपण पालन करत नाही. मग भगवंत म्हणतात माणसाचं शरीर कसं आहे, डुकराचं शरीर. खाय प्यायचं नुसतं तर मग डुकराचं शरीर. लक्षात आहे. तरीच जन्मा यावे, दुसरं पण प्रमाण, तरीच जन्मा यावे दास विठोबाचे भावे, नाही तरी काय थोडी श्वान सुकरे. तर जन्माला येऊन जर भजन नाही केलं तर तुकाराम महाराज म्हणतात की दुसऱ्या कुत्र्या आणि डुकराचे जन्म काय आहे, ठरलेले आहे. जर एखादा व्यक्ती भजन करत नसेल, त्याच्यामुळं ज्याला वाटते की आपल्या अधोगती होऊ नये, असे जन्म प्राप्त होऊ नये, त्यांनी भजन करायला पाहिजे. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. भरपूर प्रमाण आहेत. आता हे आपल्या परिचयाचेच प्रमाण आहे. तुकाराम महाराजांकडे अभंग आहे. काय म्हणतात तुकाराम महाराज, ज्यासी नावडे एकादशी तो जित्ताची नरकवासी. संतांचे प्रमाण आहे. लक्षात आहे. शास्त्राचे प्रमाण आपण पाहिजे, साधू संतांचे प्रमाण. तर ज्याला एकादशी आवडत नाही तो जिवंतपणीच नरकवासी आहे. म्हणजे त्याचा नरक फिक्स झाला, जो एकादशीचं व्रत करत नाही. ज्याशी नावडे हे व्रत त्याशी नरक तोही भेद. तर नरक पण घाबरतो तुकाराम महाराज, जो ते एकादशी व्रताचे काय करत नाही, पालन करत नाही. ज्याशी घडे एकादशी जाणे लागे विष्णुपाशी. बा नाव आहे, जे धरत नाही त्याचं आपण पाहिलं, आणि जे धरतात मग त्यांचं काय. तुकाराम महाराज म्हणतो ज्याशी घडे एकादशी जाणे लागे विष्णुपाशी. जो एकादशी व्रताचं पालन करेल तर त्याला भगवंताचं धाम काय होईल, प्राप्त, भगवंताची भक्ती प्राप्त होईल. पण एक लक्षात ठेवा की जो पुण्य राशी आहे, तुकाराम महाराज तुकारामाने पुण्य राशी तोची करी एकादशी. की जो फार पुण्यवान व्यक्ती आहे तो ज्या एकादशी व्रताचं काय करेल, पालन करेल. प्रत्येक जण करू शकणार, किती जरी महिमा सांगितली प्रत्येक जण करणार नाही. जो व्यक्ती पुण्यवान आहे तर असाच व्यक्ती आहे एकादशी व्रताचं काय करू शकते, पालन करू शकते. प्रत्येक जण करणार नाही. लक्षात आहे. आता मग तुमच्या मनात प्रश्न उभा राहील बघा, की मग पालन कसं करायचं, काय काय करावं एकादशीच्या दिवशी, म्हणजे पूर्ण लाभ काय होईल, प्राप्त होईल. तर ऐका, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. तर याच्यामध्ये काय सांगितले पहा, वरुधनी एकादशी जी आहे त्या एकादशीच्या महात्म्यामध्ये काय म्हणतात, भगवान श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर महाराजांचा संवाद आहे भविष्योत्तर पुराणात. तर ते नियम सांगतात पहा, की पहिला नियम आहे काशेच्या भांड्यात जेवू नये, काशे जे आहे त्याच्यामध्ये जेवू नये. दुसरा नियम सांगतात मांसाहार करू नये. तिसरा आहे मसुराची डाळ, पालेभाज्या, वाटाणे, गहू, तांदूळ, हरभरा हे सर्व कडधान्य त्या दिवशी काय आहेत, वर्जित आहे. एकादशीच्या दिवशी कोणतंच खाता येणार नाही. त्याच्यानंतर चौथा नियम आहे पहा, की अन्य लोकांनी बनवले, जे अभक्तांनी बनवलेले जे पदार्थ आहेत ते खाऊ नये. जसं दुकानावरचे लोक एकादशीला खातात तर खायला नाही पाहिजे. जर पूर्ण लाभ काय करायचा एकादशीचा प्राप्त करायचा तर त्याने दुकानावर करा, ते अभक्तांनी बनवले ना, आणि कशात काय टाकले आपल्याला माहीत नाही, तर ते खायला नाही पाहिजे.
पुढे काय म्हणतात पहा, 5वा नियम, दशमी आणि एकादशी दिवशी मैथुन करू नये. जी दशमीचा दिवस आहे आणि एकादशीच्या दिवशी मैथुन वर्जित आहे. त्याच्यानंतर 6वा नियम आहे, जुगार खेळू नये. जे आहे पत्ते ते खेळतात बघ, तर ती एकादशीच्या दिवशी काय आहे, वर्जित आहे. परत 7वा नियम आहे, पान खाऊ नये. एकादशीला पान पण काय आहे, वर्जित आहे. 8वा नियम आहे, दात घासू नये. लक्षात आहे, एकादशीच्या दिवशी सकाळी दात घासायचे नाही, कारण आपल्याला माहित नाही त्या मंजनमध्ये कोलगेटमध्ये काय टाकलेलं आहे. एकादशीच्या दिवशी घासायचे नाही. परत काय नियम आहे, नफाने प्रजल्प करू नये. प्रजल्प म्हणजे कळते की व्यर्थ बडबड करू नये. एकनाथ महाराज म्हणतात ना, हरी बोला नाही तर या बोला, व्यर्थ गलबला करू नका. तर व्यर्थची बडबड नाही, जे भगवंताशी संबंधित आहे ती चर्चा करायला पाहिजे एकादशीच्या दिवशी. परत 10वा नियम आहे, खोटं बोलू नये. लक्षात आहे, एकादशीच्या दिवशी खोटं बोलू नये. 11वा नियम आहे, कोणाची निंदा करू नये. एकादशीच्या दिवशी निंदा पण कोणाची वर्जित आहे. 12वा नियम आहे, पापी व्यक्तीशी संभाषण करू नये. लक्षात आहे की भगवंताची प्रिय तिथी आहे, त्यामुळे भगवंतासाठीच द्यायला पाहिजे एक दिवस. आता बाकीचे दिवस आपल्यासाठी आहे 14 दिवस, तर 15 दिवसामध्ये एक एकादशी आहे, तर ती भगवंतासाठी काय करायला पाहिजे, समर्पित करायला. 13वा नियम आहे, दिवसा झोपू नये. तर एकादशीच्या दिवशी दिवसा झोपणं काय आहे, वर्जित आहे. पुढे काय म्हणतात पहा, कोणावर पण रागवू नये. एकादशीच्या दिवशी शांत राहा. हे नियम कधी पालन होतील माहिती, जर आपण भजन केलं तर. भजन केल्यावर टाइमच भेटणार नाही ना. 64 माळा करायचा जर तुम्ही नियम घेतला, टाइम कुठे तुम्हाला बोलेल बाकीच्या गोष्टी करा. आता फास्ट जप झाल्यावर रिकामा टाइमात आपण दुसऱ्या गोष्टी करतो, तर जप जास्त करायला पाहिजे एकादशीच्या दिवशी. जसं प्रभूजी सांगायचे की 25 माळा करायला पाहिजे कमीत कमी ग्रहस्थ. ब्रह्मचार्यासाठी सांगतात की 64 माळा हरिकृष्ण महामंत्राच्या करायला. एवढा जप केल्यावर कुठे त्याला टाइम, व्यर्थ चर्चा करू. पुढे काय म्हणतात पहा, मध खाऊ नये. मध जे राहते ते एकादशीच्या दिवशी वर्जित आहे. परत दशमी, एकादशी आणि द्वादशीच्या दिवशी हे 3 दिवसाचं व्रत असते पहा. तर नखे आणि केस हे कापू नये. दशमी, एकादशी आणि द्वादशी, तर नख, केस आणि कापू नये. दाढी पण करू नये, दाढी पण वर्जित आहे. पुढं काय सांगतात पहा, 17वा नियम की शरीराला दशमी, एकादशी आणि द्वादशीच्या दिवशी तेल लावू. तरी सर्व नियम एकादशीच्या नियमामध्ये येतात. तर ज्याला पूर्ण लाभ प्राप्त करायचा एकादशी व्रताचा, हे सर्व नियम शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. तर हे नियम आपण काय करायला, पालन करायला पाहिजे. तर मग आपल्याला पूर्ण लाभ एकादशी व्रताचा प्राप्त होईल. आणि एकादशीचे जे फळ आहे, लक्षात येईल जसं आपण आता ऐकलं की त्या व्यक्तीला काय प्राप्त व्हायला, एकादशी व्रतच. तुकाराम महाराज काय म्हणतात की भगवंताचं धाम जशी घडे एकादशी, जाणे लागे विश्ववासी. तर भगवंतापाशी तो व्यक्ती काय करत आहे, जात आहे. तर आणखी पण बरेच प्रमाण आहेत पहा. काय म्हणतात तुकाराम महाराज, आम्हा व्रत एकादशी, देवकेशव तीर्थ तुळशी. पुढं कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. तर भरपूर प्रमाण आहे. 15 दिवसा माझी एक एकादशी, कार्यानक रसी व्रत सहा. असे भरपूर एकादशी विषयी काय आहेत, प्रमाण आहेत. तर भक्तिविनोद ठाकूर जे आहे, लक्षात आहे, तर आपल्या परंपरेमध्ये येणारे आचार्य भक्तिविनोद ठाकूर काय म्हणतात की माधव तिथी भक्ती जन्मी यतने पालन करी. तर भगवंताची भक्ती प्रदान करणारी ही तिथी आहे. जर एकादशी व्रताचं पालन केलं तर आपल्या भगवंताची भक्ती काय होते, प्राप्त होते. त्याच्यामुळं याचं पालन करायला पाहिजे. तर पहा आणखी पण एक तुकाराम महाराजाचं प्रमाण आहे. तुकाराम महाराज काय म्हणतात, रुक्मांगद एकादशी गावलेला वैकुंठासी. लक्षात येईल, तर रुक्मांगद राजा एक होते सूर्यवंशामध्ये. तर त्यांनी एवढ्या एकादशी व्रताचं पालन केलं की सगळं गाव वैकुंठाला घेऊन गेले. तर असं कसं झालं त्यांच्या राज्याला, काय घटना झाली होती ती ऐका, आता ध्यान देऊ. तर पहा, रुक्मांगद राजा जे आहेत, तर ही म्हणजे नारद पुराणामधली कथा. तर रुक्मांगद राजा आणि त्यांच्या पत्नीचं नाव होतं संध्यावली, पुत्राचं नाव होतं धर्मांगद. तर यांच्या राज्यामध्ये फार सुंदर बगीचा होता रुक्मांगद राजाचा. तर फार सुंदर बगीचा होता, तर त्या बगीच्यामध्ये त्यांनी फुलं लावले.
तर फुलं लावले होते तर असे सुंदर फुलं होते की त्याचा वास स्वर्गापर्यंत जायचा. पहा किती दूर आहे, फुलं पण तसे होते, लक्षात येईल. तर त्यांचा वास स्वर्गापर्यंत जायचा. तर मग काय झालं की एक दिवस अप्सरा जी आहे उर्वशी आणि तिचे जे मैत्रिणी आहे तर फिरत फिरत पाहिलं तर हा वास यायलाय कुठे. तर त्यांना कळलं की पृथ्वीवर हा रुक्मांगद राजा आहे आणि त्याच्या बगीच्यामधल्या फुलाचा हा वास आहे. तर देवांकडे विमानं असतात फिरण्यासाठी. तर मग उर्वशी तिच्या मैत्रिणी संग खाली आली फुलं नेण्यासाठी आणि एवढा सुगंध येऊ. तर ती उर्वशी खाली उतरली आणि त्या चांगले चांगले फुलं तिथून घेऊन गेली स्वर्ग लोकांना. तर दुसऱ्या दिवशी राजा गेला, पाहिलं तर बगीच्यामध्ये फुलंच नाही. तर त्यांना वाटलं कोणी गेले असतील जाऊन. तर दुसऱ्या दिवशी तीच घटना घडली, फुलंच नाही. तिसऱ्या दिवशी तीच घटना घडली. तर मग काय झालं, त्यांनी सेवकाला सांगितलं की तुम्ही सर्वजण ध्यान ठेवा, की फुलं नेमकं कोणी घेऊन चाललं. आपल्या इथलं तर कोणी तोडलं, कोणी फुलं चालले तर लक्ष ठेवा म्हणजे तुम्ही आज रात्री झोपू नका. मग ते काय झालं की त्या दिवशी उर्वशी आली विमानावर कुठं खाली. तर खाली आल्याच्या नंतर आता तो बगीचा आहे एकदम सुंदर, त्या बगीच्यामध्ये फुलं तोडू लागली. आता तोडता तोडता काय झालं की तिचा जो पदर आहे एका बैंगन जे आहे वांग, तो वांग्याच्या झाडाला अडकला. काटे असतात वांग्याचे झाड बैल असतात, तर त्याला तिचा पदर अडकला. आता पदर अडकल्यामुळे काय झालं की तिचे पुण्य क्षीण झाले. स्वर्गामध्ये पुण्यवान लोक जाऊ शकतात, प्रत्येक जण जाऊ शकत. क्षीणम पुण्य मरते लोक भीषण. तर मग काय झालं की तिचे पुण्य कमी झाले आणि मग तिचं विमान उड्डाणच होईल. कारण बैगणाचं जे झाड आहे आणि बैगण हे फार तमोगुणी आणि रजोगुणी शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. लक्षात आहे की रजोगुण उत्पन्न करणारा आहे, तमोगुण उत्पन्न करणारा आहे. कांदा लसूण आहे, तशाच प्रकारे ते वांग पण निषेध आहे. लक्षात आहे. तर ते तमोगुण प्रजा हे करते, त्याच्यामुळे त्याचं निषेध केलेला आहे शास्त्रामध्ये. आता ते तिला जाताच येईल, विमानाच उड्डाण होईल. आता काय झालं की सकाळ होऊ लागली, विमानात जाईल ना मग. तर सकाळ त्याचा टाइम झाला तर ती घाबरली उर्वशी. आता राजा येईल, आता पकडतील मला, मग इथले लोक पृथ्वीवरचे काय करतील, काय अवदशा करतील काय माहीत. फार घाबरू लागली उर्वशी. आता काय झालं तेवढ्यामध्ये की राजा जे आहेत रुक्मांगद राजा सकाळी सकाळी बगीच्यामध्ये एक चक्कर मारण्यासाठी आला. आल्याच्या नंतर त्या उर्वशी फार घाबरू लागली. ती राजा येताना दिसली रुक्मांगद राजा. तिला वाटलं आता काय करतात, काय इतक्या दिवसाचे फुलं आपण चोरून नये. तर फार घाबरली उर्वशी. आणि मग रुक्मांगद राजा गेले तिथं. तर गेल्याच्या नंतर पाहिलं तर त्यांनी नमस्कार केला ना, प्रणाम माते म्हणून. कारण हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की जे सज्जन लोक आहेत ते परस्त्रीला माते समाज महाराज पण म्हणतात, पराविया नारी रुक्मिणी समाज. तर प्रणाम केला त्यांनी, माते तू कोण आहेस, कुठून आली. तर मग तिने सर्व सांगितलं, कथा असं असं झालंय म्हणले. आणि म्हणे आम्हीच तुमची फुलं घेऊन गेलो इतक्या दिवस. तिने सर्व घटना सांगितली. मग म्हणले आता का तू जाईल. तर म्हणले महाराज असं असं झालं, या बैंगणानं सगळं आमचं हे झाले. म्हणले विमानाचं आमचं उड्डाण होईल. मग म्हणले आता मी काय मदत करू म्हणे माते तुम्ही. तर म्हणले महाराज आता मला असं पुण्य द्या म्हणे एखाद्या व्यक्तीचं जे कोणी विमान उड्डाण होईल. तर मी काय पुण्य आहे म्हणे. तर म्हणजे कालच एकादशी होती, लक्षात आहे. तर जर एखाद्यानं तुमच्या राज्यामध्ये एकादशी केली असेल तर त्याचं पुण्य मला अर्पण करा. राजा म्हणजे एकादशी का आहे म्हणजे त्या राज्यात एकादशीच माहित नाही. एकादशी काय आहे म्हणजे एकादशी व्रत आहे म्हणे की ज्याच्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होते आणि फार पुण्य प्राप्त होते. तर म्हणले ठीक आहे म्हणे. तर राजाने दौंडी पिटली म्हणे एकादशी काल कोणी उपाशी आहे का. सगळे खाऊ पिऊन तयार होते आपल्यासारखे, कोणी उपाशी राहणार. सर्वत्र राज्यामध्ये दौंडी पिटली, उपाशी आहे का कोणी, त्याला फार मोठं बक्षीस देण्यात येईल. सगळे कोणीच येईल बाहेर. पण एका घरामध्ये एक बाई रुसून बसली होती कोपऱ्यामध्ये. कोपऱ्यामध्ये रुसून बसली होती. तर ती रुसून बसल्यामुळे हे पाहिलं. तर आज त्या सासू विचारलं काय तुमच्या घरी उपास आहे म्हणे. एक ती कोपऱ्यात काहीच खाल्लं नाही पिल्लं. आपण ज्ञानदाची गोष्ट आहे ती घेऊन या.
आणि ती अशी येणारी काय बसलीच नसती मग कोपऱ्यात. तर ते म्हणले काय गेले तिच्यापाशी, मग काय असं असं झाले म्हणले. तर मग म्हणले काहून उपाशी कसं काय राहिली, काय तर म्हणे काय काय ती काय भरली फुटली म्हणे तिच्याच्याने, ते तिचा नवरा बोलला तिला, ती काही पाणी बी प्यायला नाही म्हणे. असंच पाहिजे निर्जनाच माणूस पाहिजे, पाणी बी लय म्हणे ती पाणी पण पिलं नाही म्हणे. लय फायदा झाला म्हणे, ती फार मोठं बक्षीस भेटणारी म्हणे, घ्या आता चला. ती अशी येणार नाही म्हणे, तिच्या नवऱ्याला बोलवतो असती हालत जागा. तर ती आला दंडुका घेऊन उठ म्हणे, चल म्हणे तिकडं विमानातून, काय आम्ही तिकडं. निघली पुढं आणि मग काय गेले तिच्या हातात आचमन दिलं. गेल्यावर उर्वशीनं सांगितलं असं असं करा आणि तिच्या हातावर पाणी द्या आणि तिला म्हणायला सांगा की कालच्या एकादशीचे पुण्य प्राप्त झाले ते याला प्राप्त हो उर्वशी. आणि तिनं स्पर्श केला त्या विमानात. कोणी जी रागावून उपाशी राहून एकादशी झाली, ती का मुद्दा पण नाही, रागावून भांडण केली, रागामध्ये उपाशी राहिली, फायदा झाला तिचा. तर ते स्पर्श केला नुसता विमानात, तर विमानात स्पर्श केल्या विमान उड्डाण. तर हे पाहिलं कोणी, रुक्मांगद राजाने. अरे जी म्हणजे रागावून आणि नकळत, काहीच माहित नाही कोणा, नकळत जिच्याकडून उपवास झाला त्यानं हे फळ प्राप्त होतं. तर राजाने त्या दिवसापासून तो नियम काढला. राजाचे नियम असतात ना, आजपासून राज्यामध्ये निर्जला एकादशीवर प्रत्येकाने करायचं कंपल्सरी. राजाचा असा आदेश, आता राजाचा आदेश म्हणल्यावर कोण हे करणार. तर आमच्या दिवशी दशमीच्या दिवशी दवडी पिटायची. उद्या काय आहे, सर्व चुली बंद, सर्व हे बंद. असं सांगितलं जातं तिथं गाई वासरा पण उपाशी ठेवायची. लक्ष नाही त्या राज्यामध्ये असा नियम त्यांनी काढला. कारण एवढं एकादशीचं व्रत. तर काय झाले ना की रुक्मांगद राजा जे आहे तर त्याची मुलगी, तर तिचा पतीतील भेटण्यासाठी आला सासूरवाडी. तर त्या वाटलं फार स्वागत होईल, आदर सत्कार होईल. पण त्या दिवशी होती एकादशी. आता एकादशी होती तर कुठंच काही दिसेना त्याला, किचन बंद, सगळं हॉटेल बंद, काहीच नाही ना गावात, कुठंच सर्व बंद होत एकादशीच्या दिवशी. तर त्यावेळेस ती मुलगी आता काय करायचं, तर तिला सांगितलं बाबा आमच्या वडिलांचा कडक आदेश, काही बनणारे नाही, काही भेटणारे नाही. लक्षात येते, जर तुम्हाला खायचं असेल तर आमच्या राज्यात बी खाता येणार, हे बी नियम. जर खायचं असेल तर इथून लगेच वापस जा आणि तसे तुमच्या राज्यात जाऊन इथं खाता येणार नाही. म्हणजे दंड आहे म्हणे खाणारा. एकादशीच्या दिवशी जे खाईल, किती चांगला राज्य आहे, एकादशीच्या दिवशी खाणार दंड आहे. तर ते म्हणे आलोच आता, जेव्हा मारायचं तेव्हा मरणारच आहे, जाऊ दे तर वापस कशा. तर मग तो काही गेला नाही, पण त्याला भूक सहन होत नव्हती. तर एकादशी कशी तरी काढली, पण द्वादशीच्या दिवशी तो गेला. रामनाथ सत्य, पण तो गेला असं बसा गेला नाही, सरळ वैकुंठाला गेला. कारण निर्जला व्रत झालं ना, आणि दुसऱ्या दिवशी शरीर सोडलं, सरळ मग विमानामध्ये बसून वैकुंठाला गेला. तर आणखी विश्वास वाढला लोकांचा एकादशीवर. तर कंपल्सरी व्रत करू लागले. तर असं करत करत काय झालं की पूर्ण राज्यामध्ये एकादशी व्रताचा एवढा महिमा नसल्यामुळे यमराजाला चिंता लागली, कुणीच येईल बरं. नरक बंद पडायच्या मागायला एकादशी व्रतच करायला कोणी. सर्वजण एकादशी व्रत करायचे, तर एकादशी व्रत केल्यामुळं नरकात कोणी जायचं नाही, सर्व वैकुंठालाच चाललं. लक्षात येईल. तर म्हणले आता लवकर रुक्मांगद राजाला वर घ्या प्रभू. हे असं म्हणल्यावर सगळेच एकदाच नाही म्हणजे बाकीचे तरी येतील. तर मग काय केलं भगवंतांनी, ठीक आहे. तर पूर्ण गाव तिचं जेवढे प्राणी सर्वांना विमानामध्ये बसून वैकुंठाला घेऊन नारद पौर्णिमेला. लक्षात येईल. रुक्मांगद एकादशी, तुकाराम महाराजचं प्रमाण, रुक्मांगद एकादशी गावाने ना वैकुंठ असते. तर सर्व त्या गावातले लोक जेवढे कोणी होते, तर अशा प्रकारे एकादशीची काय आहे महिमा आहे. तर प्रत्येकाने एकादशी व्रताचं पालन करायला पाहिजे आणि आपलं जीवन सार्थक करायला पाहिजे. लक्षात येईल. एका दिवसाने काही मृत्यू होत नाही. फार महत्वाचं आपण एवढी महिमा आहे काय, फार मोठी महिमा आहे, पण थोड्या वेळामध्ये जेवढं सांगता येईल तेवढं मी सांगितलेलं आहे. तर तुम्ही काय करायला पाहिजे, प्रत्येकाने एकादशी व्रताचं पालन करायला पाहिजे आणि जास्तीत जास्त भजन करायला पाहिजे एकादशीच्या दिवशी. एक दिवस भगवंताच्या नाम.
लक्षात येईल. पण 14 दिवस आपण नाही, एक दिवस जास्तीत जास्त भजन कीर्तन करून याचा जर लाभ घेतला तर आपलं जीवन सार्थक होईल, भगवंताची भक्ती प्राप्त होईल आणि मृत्यूनंतर भगवंताचं धाम आपल्याला प्राप्त होईल. भगवंताचं नाव, एकादशी व्रताचं पालन, लक्षात येईल, भगवंताला प्रणाम. तर अशा प्रकारे जर भक्ती केली तर आपले सर्व दुःख नष्ट होतील, आनंदी होईल व्यक्तीचं जीवन आणि मृत्यूनंतर परमधाम काय होईल, प्राप्त होईल, जे आपल्या जीवनाचं परम लक्ष्य आहे, भगवंताच्या धामामध्ये प्रवेश करणं. श्रीकृष्णचंद्र भगवान की जय, श्रीमद् भागवत महापुराण की जय, श्री वृंदावन धाम की जय, श्री प्रभुपाद की जय, निताय गौर प्रेमानंद. तसं आला जेव केला माधव काही बाई, तसं नाही, अखंड चिंतन विठोबाचे. तर श्रवण आणि नाम या कलियुगामध्ये हे दोनच महत्त्वाचे आहे आणि ज्यांचा आपण या मनुष्य देहामध्ये लाभ घ्यायलाच पाहिजे. तर आज पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील पुत्रदा एकादशी या निमित्ताने प्रभूजींनी श्रीमद भागवत महापुराण एकादशीचा महात्म्य अति सुंदरपणे आपल्या वाणीतून प्रभूजींनी सांगितलं आणि आपण ते शांततेनं श्रवण केलं आहे. तर आजच्या या